बेसिक सुंदर जीवनाचा मौल्यवान अलंकार. सुंदर अलंकार. बेसिक फार महत्त्वाचा आहे. बेसिक जर नाही आलं तर काहीच येत नाही, काहीच जमत नाही, कुठलंच काही येत नाही. मग किती जरी शिकलं, किती जरी पुढं गेलं तर काही अर्थ नाही. केवळ शिकत जाणे, या वर्गाबद्दल पुढे जाणे, याला काही अर्थ नाही. केवळ घोकंपट्टी करणे, या वर्ग बदलत बदलत जाणे, या पैशाच्या साह्याने, नकलपट्टीच्या साह्याने, नकलाच्या साह्याने पुढे शिकत शिकत जाणे, या वर्ग बदलत जाणे, या पास होत राहणे, याला काही अर्थ नाही. शिक्षणाला अर्थ केव्हा प्राप्त होतो? जेव्हा बेसिक चांगल्या रीतीने आलं, बेसिक चांगल्या रीतीने जमलं, तरच शिक्षणाला खरा अर्थ प्राप्त होतो. तुम्ही हुशार होता, शहाणे होता, तुम्हाला सर्व काही येतं, तुम्हाला सर्व काही जमतं, तुम्ही परफेक्ट होता, पूर्ण होता. म्हणून बेसिक फार महत्त्वाचा आहे. म्हणून बेसिक आलं पाहिजे. मराठी, गणित, इंग्रजीचं बेसिक जमलं पाहिजे, आलं पाहिजे. मराठी चांगल्या रीतीने आली पाहिजे, इंग्रजी चांगल्या रीतीने आली पाहिजे, गणित चांगल्या रीतीने जमलं पाहिजे, तरच तुमचं शिक्षण चांगलं होईल, दर्जेदार उत्तम होईल. तुम्हाला जनरल नॉलेज आलं पाहिजे, तुमच्या स्वतःची प्रगती झाली पाहिजे, विकास झाला पाहिजे. तुम्हाला स्वतःला किती येतं, तुम्हाला स्वतःला किती जमतं, तुम्हाला स्वतःला किती ज्ञान आहे, तुम्हाला स्वतःला किती व्यावहारिक ज्ञान आहे, हे सर्व काही आलं पाहिजे, जमलं पाहिजे. तरच तुमचं पुढचं शिक्षण चांगलं होईल, सुंदर होईल, तुम्हाला पुढचा मार्ग सापडेल, दिशा सापडेल आणि तुमचं जीवन सुंदरात सुंदर होईल. परंतु बेसिक जर कच्चा असेल, बेसिक जर कच्चा असेल, मराठी, इंग्रजी, गणिताचे बेसिक जर कच्चा असेल, मराठी वाचता येत नसेल, इंग्रजी वाचता येत नसेल, इंग्रजी काही समजत नसेल, गणित काही येत नसेल, तर मात्र पुढे शिकून काही फायदा नाही, वर्गात बदलत जाऊन काही फायदा नाही. म्हणून जोपर्यंत तुम्हाला बेसिक येत नाही, जोपर्यंत तुम्हाला बेसिक जमत नाही, तोपर्यंत तुम्हाला काही जमत नाही, कुठलंच काही जमत नाही आणि शिक्षणाला अर्थ प्राप्त होत नाही, तुमची सर्वांगीण प्रगती होत नाही, तुमचा विकास होत नाही, तुमचं जीवन सुंदर होत नाही आणि तुमचा कोणत्याही प्रकारचा विकास होत नाही, तुमचं स्वप्न ध्येय पूर्ण होत नाही. म्हणून बेसिक फार महत्त्वाचं आहे. बेसिक म्हणजे मूलभूत बाबी, बेसिक म्हणजे मूळ. जसं गणिताचं संख्या ओळखणे, संख्या ओळखता आल्या पाहिजे, 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी, 5 अंकी संख्या ओळखता आल्या पाहिजे, लिहिता आल्या पाहिजे, न पाहता लिहिता आल्या पाहिजे, समजल्या पाहिजे, कळायला पाहिजे. त्याच्यानंतर बेरीज आली पाहिजे चांगल्या रीतीने, आडवी उभी बेरीज, छेदाची बेरीज, अंशाची बेरीज, सगळ्या प्रकारच्या सगळ्या टाईपची बेरीज आली पाहिजे. वजाबाकी आली पाहिजे, वजाबाकीसुद्धा सगळ्या टाईपची आली पाहिजे. गुणाकार आला पाहिजे, गुणाकार जमला पाहिजे, पाढे आले पाहिजे, भागाकार आला पाहिजे, सर्व प्रकारचा भागाकार आला पाहिजे, सर्व प्रकारचा गुणाकार आला पाहिजे, संख्या चिन्ह आले पाहिजे. चिन्ह राहतात, मायनस मायनस काय होतं, मायनस प्लस काय होतं, असे चिन्ह आले पाहिजे, चिन्ह जमले पाहिजे. मसावी आली पाहिजे, लसावी आली पाहिजे, वर्गमूळ आलं पाहिजे, घनमूळ आलं पाहिजे. अशा सर्व बाबी समजल्या पाहिजे, यालाच बेसिक म्हणतात. हे सर्व काही आलं पाहिजे, सर्व काही जमलं पाहिजे. हे सर्व काही आलं, सर्व काही जमलं. समसंख्या, विषम संख्या, नैसर्गिक संख्या, मूळ संख्या, विरुद्ध संख्या, या सर्व संख्या आल्या पाहिजे, सर्व काही जमलं पाहिजे, कसोट्या आल्या पाहिजे. हे सर्व काही जमलं तर गणित चांगलं होईल आणि पुढचा मार्ग तुम्हाला चांगला सापडेल आणि पुढे 10वीचं गणित चांगल्या रीतीने येईल, 9वीचं गणित चांगल्या रीतीने येईल, 8वीचं गणित चांगल्या रीतीने येईल. म्हणून बेसिक गणिताचं चांगलं पाहिजे, परफेक्ट. आणि गणित जर चांगलं झालं, गणित जर तुमचं उत्तम झालं, गणित जर तुमचं जबरदस्त झालं, गणित जर तुमचं छान छान झालं, गणित जर तुमचं दणदणीत झालं, टणटणीत झालं आणि गणित जर तुमचं चांगलं झालं, बेसिक जर चांगलं आलं, गणितात बेसिक जर तुमचं पूर्ण झालं, तर तुम्हाला कॉमर्स घ्यायला काय हरकत नाही आणि कॉमर्स तुम्ही घेऊ शकता आणि चांगल्या रीतीने तुम्ही कॉमर्स घेऊ शकता आणि कॉमर्समध्ये पास होऊ शकता आणि तुमचं जीवन सुंदर करू शकता, तुम्हाला नोकरी लागू शकते आणि तुम्ही तुमचा मार्ग निवडू शकता. म्हणून बेसिक येणे गरजेचं आहे, गणिताचं बेसिक येणे गरजेचं आहे, गणिताचं बेसिक येणे आवश्यक आहे, एकदम गरजेचं आहे, एकदम आवश्यक आहे. म्हणून प्रथम बेसिक तयार करा, बेसिकची तयारी करा, बेसिक पूर्ण शिका, गणिताचं पूर्ण बेसिक शिका. परंतु बेसिक न शिकता जरी पुस्तकातले गणित शिकले तर काही येणार नाही, काही माती येणार.
म्हणून आधी बेसिक आलं पाहिजे, आधी बेसिक जमलं पाहिजे, आधी बेसिक कळालं पाहिजे, बेसिक काय असतं हे समजलं पाहिजे, तर तुम्हाला पुढचं मार्ग सापडेल आणि तर तुम्हाला पुढचं गणित येईल, अन्यथा येणार नाही. कारण सायन्समध्ये गणितं फार अवघड असतात, तसेच कॉमर्समध्ये गणितं फार अवघड असतात, पुढचे गणितं फार अवघड असतात. म्हणून पुढचे गणितं येण्यासाठी 10वीचे 9वीचे या कुठल्याही प्रकारचे गणित येण्यासाठी, सायन्स असो कॉमर्स असो, कुठल्याही प्रकारचं गणित चांगल्या रीतीने येण्यासाठी तुमचं गणिताचं बेसिक परफेक्ट पाहिजे, गणित चांगल्या रीतीने जमलं पाहिजे आणि मूळ पाया पक्का व्हायला पाहिजे, तर तुम्हाला गणित चांगलं होईल, तर तुमचं गणित चांगल्या रीतीने होईल. तसंच इंग्रजीचं आहे. इंग्रजी चांगल्या रीतीने वाचता आली पाहिजे, इंग्रजी चांगल्या रीतीने समजली पाहिजे, इंग्रजी चांगल्या रीतीने लिहिता आली पाहिजे, न पाहता इंग्रजी लिहिता आली पाहिजे, न पाहता इंग्रजी लिहिता आली पाहिजे, इंग्रजी समजली पाहिजे, इंग्रजी कळाली पाहिजे. इंग्रजी काय आहे? इंग्रजी नुसतं वाचून उपयोग नाही, इंग्रजी वाचून त्याचा अर्थ कळाला पाहिजे, त्याची संकल्पना कळाली पाहिजे, त्याचा मूलभूत अर्थ काय आहे ते कळालं पाहिजे, त्या धड्यात काय लिहिलं आहे हे कळालं पाहिजे, सगळं काय कळालं पाहिजे. म्हणून इंग्रजी चांगल्या रीतीने आली, इंग्रजी चांगल्या रीतीने जमली, शब्दसाठा चांगला झाला, क्रियापदं चांगल्या रीतीने आली, हे सर्व बेसिक जर आलं तर तुम्हाला इंग्रजीचा धडा समजेल, पुस्तकातला चांगल्या रीतीने समजेल, पुस्तकातला चांगल्या रीतीने कळेल, प्रश्न उत्तर लिहिता येतील, प्रश्नाचं उत्तर लिहिता येईल, प्रश्नाचा अर्थ कळेल, मग चांगल्या रीतीने प्रश्न लिहिता येईल, धड्यातून तुम्हाला सर्व काही कळेल आणि मनानं प्रश्न काढता येतील, धड्यातून तुम्हाला उत्तर शोधता येतील. म्हणून धड्यातून उत्तर शोधता येण्यासाठी, प्रश्न कळण्यासाठी, प्रश्न अर्थ कळण्यासाठी, सर्व काही प्रश्न कळण्यासाठी, धडा कळण्यासाठी, धडा समजण्यासाठी, धड्याचा अर्थ कळण्यासाठी, सर्व काही संकल्पना समजण्यासाठी तुम्हाला बेसिक येणं आवश्यक आहे, इंग्रजीचं बेसिक येणं आवश्यक आहे. परंतु इंग्रजीचं बेसिक जर कच्चा असेल तर मात्र तुम्हाला इंग्रजी काही समजणार नाही, काही येणार नाही, काही समजणार नाही, कुठला प्रश्न कोणता काय काही समजणार नाही. यासाठी शब्दसाठा, जास्तीत जास्त शब्दसाठा पाहिजे, क्रियापदं पाहिजे आणि इंग्रजीचं बेसिक आलं पाहिजे, इंग्रजी वाचता आली पाहिजे, लिहिता आली पाहिजे, कळाली पाहिजे, समजली पाहिजे. म्हणून इंग्रजीचं बेसिकसुद्धा महत्त्वाचं आहे. तसेच मराठीचं सुद्धा बेसिक फार महत्त्वाचं आहे. मराठी चांगल्या रीतीने वाचता आली पाहिजे, मराठी चांगल्या रीतीने लिहिता आली पाहिजे, मराठी समजली पाहिजे, मराठी कळाली पाहिजे. मराठीचा सुद्धा शब्दसाठा जास्तीत जास्त केला पाहिजे, क्रियापदं आणि शब्दसाठा जास्तीत जास्त केला पाहिजे. म्हणून मराठीचं बेसिक जगण्यासाठी, मराठी चांगल्या रीतीने येण्यासाठी, मराठी चांगल्या रीतीने लिहिता येण्यासाठी तुम्हाला मराठीचं बेसिकसुद्धा आलं पाहिजे, चांगल्या रीतीने बेसिक आलं पाहिजे, मराठीचं व्याकरण आलं पाहिजे. काना कुठं, काना, मात्रा, वेलांटी, ऱ्हस्व, दीर्घ, हे सर्व काही तुम्हाला समजलं पाहिजे, हे सर्व तुम्हाला काही कळालं पाहिजे. म्हणून तरच तुमचं मराठी चांगल्या रीतीने होईल आणि तुम्हाला मराठीचा धडा कळेल, मराठीचे प्रश्न उत्तर काढता येतील, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर कळेल. म्हणून मराठीचा बेसिक चांगल्या रीतीने पाहिजे. अशा प्रकारे गणित, इंग्रजी आणि मराठी याचं बेसिक चांगल्या रीतीने आलं पाहिजे, याचा मूळ पाया पक्का झाला पाहिजे, तरच तुम्हाला पुस्तकातलं सर्व काही समजेल, पुढचा मार्ग सापडेल आणि तुमचं भविष्य उजळेल आणि तुम्हाला सर्व काही मिळेल, तुमचं जीवन सुंदर होईल आणि तुमचं ध्येय, तुमचं स्वप्न पूर्ण होईल, तुम्हाला हव्या त्या गोष्टी मिळतील, पाहिजे त्या गोष्टी मिळतील. म्हणून बेसिक फार महत्त्वाचं आहे. म्हणून बेसिक शिकलं पाहिजे, बेसिक तयारी केली पाहिजे, मराठी, इंग्रजी, गणित त्याचं बेसिक केलं पाहिजे. काय विद्यार्थी 10वीपर्यंत जातात, 9वी 10वी त्यांची होते, पण त्यांना बेसिकच जमत नाही आणि बेसिक न जमल्यामुळे ते पुढे काही करू शकत नाही, ते पुढे काही घेऊ शकत नाही, कारण त्यांना बेसिकच कच्चं. 10वीला गेले तरी इंग्रजी वाचता येत नाही, 10वीला गेले तरी मराठी वाचता येत नाही, 10वीला गेले तरी गणित काही कळत नाही, गणित काही समजत नाही. मग यामुळे त्यांना पुढचा मार्ग सापडत नाही, यामुळे त्यांना पुढची दिशा सापडत नाही, कारण त्यांना काही समजत नाही, कारण त्याचा बेसिक कच्चा असल्यामुळे ते पुढे काही करू शकत नाही आणि त्यांना यश मिळू शकत नाही. मग नेटची परीक्षा असो, काही असो, ते कोणत्याही परीक्षेत यशस्वी ठरू शकत नाही. पण बेसिक कच्चा असेल तर त्यांना काही जमू शकत नाही. म्हणून नक्कल काही कामाची नाही, घोकमपट्टी काही कामाची नाही, पैशाशयाने शिकणे काही कामाचे नाही, पण पाहिजे परफेक्ट फक्त पैसे. म्हणून नक्कल सोडून द्या, मनातून आवडीने, गोडीने, आत्मविश्वासाने शिका आणि बेसिक प्रथम बेसिक पूर्ण करा. मूळ पाया आला पाहिजे, बेसिक जमलं पाहिजे, बेसिक सर्व काही जमलं पाहिजे. बेसिक आलं तर तुम्हाला पुढचं शिक्षण घेता येईल, अन्यथा घेता येणार नाही. नुसतं वर्ग बदलत जाऊन काय फायदा नाही, नुसतं पास होऊन काय फायदा नाही, नुसतं पुढे जाऊन काय फायदा नाही. म्हणून बेसिक काही आलं पाहिजे. बेसिक आलं तर तुमचं भविष्य ठरू शकेल, तुम्हाला सर्व काही येऊ शकेल आणि तुमचं स्वप्न, ध्येय पूर्ण होऊ शकेल. पण बेसिक येणे गरजेचं आहे, बेसिक येणे आवश्यक आहे.
9वी 10वीला जाऊन सुद्धा इंग्रजी वाचता येत नाही, मराठी वाचता येत नाही, गणित कळत नाही. ही फार मोठी व्यथा आहे. यासाठी अगोदरच तुमचं बेसिक पूर्ण करा. आपल्या लेकराचं, आईवडिलांनी आपल्या लेकराचं बेसिक पूर्ण केलं पाहिजे. मराठी, इंग्रजी, गणित त्याचं बेसिक पूर्ण कळालं पाहिजे, त्याला पूर्ण आलं पाहिजे. त्याचं कोणत्या गोष्टी तो मागं राहून नाही, त्याचं बेसिक पूर्ण व्हावं. त्याला बेसिक चांगल्या तिने आलं पाहिजे, जमलं पाहिजे, समजलं पाहिजे, कळालं पाहिजे. यासाठी आईवडिलांनी आपल्या लेकराचं बेसिक पूर्ण केलं पाहिजे, चांगल्या तिने केलं पाहिजे, जबरदस्त केलं पाहिजे, छान केलं पाहिजे. जसं घर उभं राहण्यासाठी घराचा पाया मजबूत असावा लागतो. घराचा पाया मजबूत असेल तरच घर चांगल्या तिने उभं राहतं, घर चांगलं होतं. तसंच शिक्षणाचं आहे. बेसिक जर चांगला असेल, मूल पाया जर चांगला असेल तर शिक्षण चांगलं होऊ शकतं आणि तो विद्यार्थी सक्सेस होऊ शकतो, यशस्वी होऊ शकतो. मग कोणती परीक्षा असो, नेट सेटची परीक्षा असो, कोणती स्पर्धा परीक्षा असो, कुठलीही स्पर्धा परीक्षा असो, स्कॉलरशिप असो, नवोदय असो, त्या परीक्षेत तो चांगल्या तिने पास होऊ शकतो, त्याला चांगल्या तिने यश मिळू शकतं आणि तो आपलं स्वप्न ध्येय पूर्ण करू शकतो. परंतु बेसिक जर कच्चा असेल तो कोणत्याही परीक्षेत चांगला पास होत नाही, त्याला यश मिळत नाही आणि तो कोणती स्पर्धा परीक्षा चांगल्या तिने देऊ शकत नाही. कारण बेसिक कच्चा असल्यामुळे त्याला काही कळतच नाही, काही समजतच नाही. इंग्रजीचं काही कळतच नाही, गणिताचं काही कळतच नाही, मराठीचं काही कळतच नाही. म्हणून आधी बेसिक चांगलं पाहिजे, बेसिक व्यवस्थित पाहिजे, बेसिक सगळं आलं पाहिजे, बेसिक सर्व जमलं पाहिजे. तर तो विद्यार्थी सक्सेस होऊ शकतो, त्याला यश मिळू शकतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका.